आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांची अडवणूक करून त्यांच्या दिशेने चाकू दाखवून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शिवाजीनगर मोदीखाना परिसरातील 5 जणांवर सदर बदार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे। पोलीस उपनिरीक्षक संजीवनी संगेश भट्टे नेमणूक सदर बदार पोलीस स्टेशन सोलापूर यांनी फिर्याद दिली असून शकीला हफीज शेख, दानिया हफीज शेख, जोनिया हफीज शेख, जवेरिया हफीज शेख सर्व राहणार शिवाजीनगर मोदीखाना सोलापूर यांच्यावर सदर बाजार पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम 132, 352, 351, 2, 3, 3-5 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे। सदरची घटना 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:15 ते 12:30 दरम्यान शिवाजीनगर मोदीखाना येथे घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11:15 ते 12:30 दरम्यान शिवाजीनगर मोदीखाना या पत्त्यावर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नामे हफीज शेख यांच्या राहत्या पत्त्यावर शोध घेण्यासाठी पोलीस पथक गेले असता आरोपींनी तुम्ही हफीज शेख यांना का शोधताय, तुमची हिंमत कशी झाली घरी यायची, मी पत्रकार आहे तुम्हाला माहित नाही का, तसेच माझी मुलगी वकील आहे तुम्हाला सोडणार नाही, तुम्ही असे जबरदस्तीने घरापर्यंत येता कसे असे मोठमोठ्याने ओरडून शिवीगाळ करून दानिया हफीज शेख हिने जीवे मारण्याची धमकी देऊन घरातील एक चाकू घेऊन फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक संजीवनी भट्टे यांच्या अंगावर धावून आले व नखाने ओरबडून जखमी करत पायाने लात मारून सरकारी कामात अडथळा आणला म्हणून सदर बाजार पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस सब इन्स्पेक्टर बनकर हे करत आहे।